कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची साथ होती. रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार आहे. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. तेव्हा ते फक्त 16 वर्षांचे होते. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला संकल्प सिद्धीस नेला. रायरेश्वर किल्ल्यावर त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. शिवकाळात पुनवडी अर्थात कसबे पुणे इथे स्वराज्याला अंकुर फुटला. ग्रामदैवत कसबा गणेशाच्या साक्षीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. रयतेच्या राज्याची संकल्पना साकारताना गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि पीडितांना योग्य न्याय मिळेल याचा विश्वास निर्माण करण्याचे ही कार्य राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. याचे ठळक उदाहरण म्हणजे स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर रांझेगावच्या पाटलाला छत्रपतींनी दिलेली कठोर शिक्षा. खेड शिवापूर जवळचे रांझेगाव आजही त्या स्मृती जपून आहे. आऊसाहेब न्याय द्यावो. आऊसाहेब मला न्याय द्या. मला न्याय द्यावो. आऊसाहेब मला न्याय द्या. उठा, आपली फिर्याद मांडा बाबा. काय सांगू आणि कसं सांगू. स्पष्ट सांगा, काय झालं. नग आऊसाहेब नग. कुणी नाही व न्याय करणार. आम्ही करू न्याय. आपली फक्त फिर्याद मांडा. खरं सांगताय राज. त्या बाबाजी गुजर पाटलानं दिवसा ढवळ्या पानवठ्यावर माझ्या तारण्या ताट्या पोरीवर बलात्कार केला. हो, बलात्कार केला. तिची आबरू लुटली राज. तिची आबरू लुटली. राज. काय त्या पाटलाची ही हिंमत. पाटील असला म्हणून काय झालं. कुपणाने शेत खावं. या उन्मत्त पाटला सत्रेवरती हजर करा. अरे स्वाडा कुठं नेतायचा मला. कोण हा शिवाजी. मी नाही ओळखत त्याला. स्वाड म्हणतो ना. स्वाड. बाबाजी भिकाजी गुजर तुम्हाला या ठिकाणी का आणलंय ठाऊक आहे. अरे कोणाला बी उचलावं आणि हत्याराचा धाक दाखवून गुलाम बनवावं. मोगलाई